श्रावण आधी तोंडावर आलाय, पण त्याच्या आधी कोकणामध्ये किंवा सर्वत्र साजरा केला जाणारा सण म्हणजे गटारी. गटारी म्हणली की घरात मसाल्याचा दरवळ, स्वयंपाक घरातील लगबग आणि मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत. त्याच मेजवानीतला सगळ्यांचा आवडता पदार्थ आज आपण करणार आहोत. तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण बनवणार आहोत गावरान चिकन आणि वडे. सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी? तर चला बघूया साहित्य काय लागतं. तर त्यासाठी भाजून बारीक केलं सुकं खोबरं, आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चिकन आणि लागणारे मसाले. तर आता आपण कृती बघूया. प्रथम आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तर आता तेल गरम झाले तर आपण त्यातमध्ये कांदा टाकून घेऊया. या रेसिपीला कांदा जरा बऱ्यापैकी लागेल. कांदा जरा गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आपल्याला. त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला कांद्यामध्ये. ही चिकनची रेसिपी आहे ना, जास्त काय पातळ वगैरे असं रस्सा नाही आपल्या घरात, घट्ट ठेवायचे म्हणजे वड्याबरोबर एकदम मस्तपैकी खाता येईल. वड्यासोबत, घावणाबरोबर, आंबोळी बरोबर तुम्हाला एकदम मस्त एन्जॉय करता येणार आहे. कांदा जरासा पळजलाय तर आपण त्यात टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आपल्याला जरा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो तर मस्तपैकी परतून झालाय. आता आपल्याला पेस्ट टाकायची आलं लसूणची. पेस्ट टाकून परतून घ्यायचे. गॅस थोडा मंदच ठेवा, नाही तर पेस्ट लगेच लागते बॉटमला. सारखं एकजीव मस्तपैकी ढवळत राहा. कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट परतून झाली. आता मसाले टाकून घेऊ याच्यामध्ये. हिंग, हळद, साठवणीचा घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला आपण यात वापरतोय. जर तुम्हाला घरगुती चवीचे मसाले हवे असतील तर आपल्या ब्रँडिंगचे म्हणजे साठे मसाले, या ब्रँडिंगचे मसाले तुम्हाला घरपोच मिळतील. खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला फोन करायचा फक्त. मसाल्याने पण चांगलं तेल सोडले. आता आपण त्यात चिकन टाकून घेऊया. थोडा वेळ, एक साधारण 3-4 मिनिटे आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचे हाय फ्लेमवर. म्हणजे कांद्यामध्ये, मसाल्यामध्ये चांगलं परतलं गेलं पाहिजे. तुम्हाला एक ट्रिक माहिती आहे का? चिकन परतत असताना आपला काय फायदा होतो? आपण प्रत्येकी बघतो की चिकन परतायला लागतं चांगलं, तर त्याची वरची जी स्किन असते ती पूर्ण सिअर झाली पाहिजे. म्हणजे आतमध्ये ज्युसेस, जे चिकन पाणी सोडतं ते पीसेसमध्ये आतमध्ये लॉक होऊन जातं. म्हणजे आपल्याला ज्युसी पीसेस खायला मिळतात. नाही तर काय होतं, बरेचसे आपल्या काय ब्रेस्टवाला पीस असतो तो ड्राय होतो. त्याला कारणच ते असतं, आपण चांगलं परतत नाही. पाणी टाकायच्या आधी चांगलं परतून घ्या आणि मगच पाणी टाका. हे चांगलं परतून झालं की झाकण ठेवायचं. आपल्याला हे फक्त वाफेवर शिजवायचं आहे. लागल्यास नंतर आपण जेव्हा खोबरं टाकू तेव्हा पाणी ॲडजस्ट करायचं. एकदा जरा ढवळून घेऊया. बघा, चिकनला ऑटोमॅटिक पाणी सुटले. याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे. तर चिकन शिजलं असेल त्यात आपलं खोबरं टाकायचं आणि मीठ टाकायचं. खोबरं टाकले आणि मीठ. एकदा चांगलं ढवळून, थोडंसं यात पाणी लागेल आपल्याला, गरम पाणी टाकायचं. एक वाफ घेऊन चिकन रेडी होईल. त्यानंतर आपल्याला वडे पण करायचे. चिकन रेडी झाले आता. तर याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया आपण. हे रेडी झालंय. आता साईडला ठेवूया आणि वड्याची तयारी करून घेऊया. तेल पण तापलंय आपलं आता. तर आपण आता वड्यासाठी जे पीठ मळले त्याचा एक छोटासा गोळा घेऊन आपल्या ह्यात सोडून बघायचं आहे. ही जी पद्धत आहे ना, मी माझ्या आजीकडून बघितली. एक छोटासा गोळा घ्यायचा, तो तेलात सोडायचा आणि तो चुलीच्या बाजूला ठेवायचा. एक देवासाठी पहिला नैवेद्य तो असतो. आणि तेल पण चेक होतं कसं तापलंय की नाही ते. खूप स्मार्ट होते आपली पहिली लोक.
तर आता आपण वडे करून घेऊया. थोडंसं तेल लावून घेऊया हाताला. हे पीठ सांगतो तुम्हाला कसं मळलं ते मी. 1 वाटी तांदळाचं पीठ, त्यात पाव वाटी रवा, थोडीशी हळद, थोडीशी मेथीची पावडर आणि मीठ. फक्त एक ट्रिक लक्षात ठेवा, तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यात बाकी सगळं मिक्स करायचं, फक्त रवा त्यात मिक्स नाही करायचा. पिठामध्ये सगळं ते मिक्स केलं की गरम पाणी, उकळतं पाणी त्यावर पिठावर ओतायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. पीठ जेव्हा थंड होईल त्यानंतर तुम्हाला रवा घालायचा आहे. ही ट्रिक कायम लक्षात ठेवा. रवा थोडा जास्त चालेल, म्हणजे 1 वाटीला पाऊण वाटी किंवा अर्धा वाटी रवा पण चालेल. म्हणजे छानपैकी असे वरती फुलतात वडे आणि त्याला तेल नाही धरत. ओके, तर आपण एक वडा थापून घेऊया. साधारण असं जाडसरच ठेवायचं आहे, एकदम पातळ नाही करायचं. पीठ तुम्ही बघता किती मऊ झाले ते. हे कशामुळे होतं? रवा योग्य वेळी टाकल्यावर आणि पाण्याचं टेम्परेचर, ह्याच्यामुळे शक्य होतं. ह्याच्या मध्यभागी होल पाडायचा. काही ठिकाणी नाही पाडत, पण आमच्याकडे पाडतात. तर आपण तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे. तेलाचं तापमान पण तितकंच महत्त्वाचं आहे. वडा सोडला की लगेचच वरती आला पाहिजे, म्हणजे मस्तपैकी फुलून तो तेल पित नाही. जास्त वेळ तुमचा वडा बुडून राहिला आतमध्ये तर 100% तेल पिणार तो. ही टेक्निक लक्षात ठेवा. असं गोल्डन रंग येईपर्यंत तळायचं आहे दोन्ही बाजूनी चांगलं, आणि मग काढून घ्यायचं आहे. गटारी स्पेशल गावरान चिकन आणि वडे रेसिपी तयार झालेली आहे. उद्या गटारीला हा बेत तुम्ही नक्कीच करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि हो, लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.